नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अडका गायक रणजित खंडागळे. बघू शकताय जे मीनानाथांचं गाणं केलं होतं त्याची शूटिंग चालू झाली. ड्रोन उडतोय वरती, हे नाथ बसल्यात समोर आणि शूटिंग चालू झाली. खूप मेहनत घेतली सगळ्या कलाकारांनी. मी असो, सनी पाटोळे असो, अनिकेत वाघमारे असो, आकाश शिंदे असो, खूप सगळ्यांनी मेहनत घेतली आणि ते गाणं लवकरच एन म्युझिक या चॅनलला ऐकायला मिळेल. तर बघूयात ज्यांनी गाणं लिहिलं. अनिकेत, दोन शब्द आपल्या गाण्यांसाठी. गाणं खूप छान झालेलं आहे आणि सर्वांचे प्रयत्न पण इतके जीव तोडून चाललेत की ते बघूनच असं भरून येते की गाणं खूप सक्सेस होणार आहे. बस याच्या पुढे मी काय बोलू आणखीन. आणि गाण्यातला सगळ्यात सुंदर अंतरा ज्याने गायला, सनी. दोन शब्द गाण्यासाठी. काय बोलू गाणं तर खूप अंतकरणातून सगळ्यांना आवडलेलं आहे आणि मी सुद्धा अंतकरणातून जेवढं गायचं तेवढं गायलंय आणि ह्या गाण्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्या एवढंच सांगू शकतो. खूप सगळी टीम सगळी मेहनत घेते. आता आपण विचारूयात संतोष अवचिते म्हणजे माझे काका, कसं झालंय गाणं आणि गाण्याबद्दल थोडंसं. गाण्याचा ऑडिओ जर म्हटलं तर ऑडिओ खूप छान झालेला आहे. सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाणं अनिकेत वाघमारेंनी लिहिलं आहे तर इतकं सुंदर लिहिलं आहे. पण त्याहून सगळ्यात महत्त्वाचा विषय की नाथपंथामध्ये अतुल भाऊंनी जो विषय आणला आहे तो विषय तुमच्या काळजाला भेटणार आहे आणि तो विषय नक्की तुम्ही ऐकावा आणि बघावा. इतकी छान कन्सेप्ट ही अतुल भाऊंनी मांडलेली आहे. तर माझी मनापासून इच्छा आहे की हे गाणं भरपूर जणांनी बघावं आणि त्या गाण्याला अतुल भाऊंनी जो विषय मांडलेला आहे त्या गाण्याला न्याय मिळावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. वा वा, खूप सुंदर. आणि नाथ भक्त आणि आपले व्हिडिओचे ॲक्टर आहेत ते खूप मस्त काम आहे त्यांचं सुद्धा. भोलाभाऊ आमच्या सगळ्यांचे आवडतीचे. दोन शब्द गाण्यांसाठी भोलाभाऊ. गाणं हे लिहिलं आणि गायकांनी जे गायलं ते अतिशय सुंदर शब्दांमध्ये त्यांची रचना केलेली आहे आणि ती रचना ज्यावेळेस आम्ही जे ऐकतोय ते आमचं मन एवढं भारावून जातं आहे आणि मनामध्ये अशा काही गोष्टी उत्थान भरतं आहे की ते गोष्ट आम्ही केव्हा करेल हे गाण्यामधून आम्हाला कळलेलं आहे. म्हणून जनजागृतीसाठी लोकांनी हे गाणं मनापासून ऐकावं आणि त्याची रचना काय आहे हे त्यावेळेस मनापासून ऐकल्यानंतरच तुम्हाला कळेल. आणि खास माणूस आज शूटिंगसाठी आमच्या आलेत. आज वेळाच वेळ काढून, कधीच ते शूटिंगसाठी येत नाहीत. शतुल भाऊ कधीच येत नाहीत आणि पहिल्यांदा आज त्यांनी सुद्धा वेळाच वेळ काढून वेळ भरपूर दिला या गाण्यांसाठी. शतुल भाऊ म्हणजे अतुल भाऊंचे बारके भाऊ आणि आमचे जवळचे मित्र. दोन शब्द गाण्यांसाठी. दोन शब्द आता काय बोलावे, सगळ्यांची मेहनत इथं बघतोय मी. सकाळी पहाटे 4 वाजता सगळे माझे भाऊ लोक आहेत, मोठे भाऊ लोक आहेत, सगळे खूप मेहनत घेत आहे आणि मेहनतीला बघून तर त्यांच्या प्रयत्नांना यश येणार आहे. हे मी बोलतोय तरी माझं मन दाटून येत आहे. एवढी सुंदर रचना झालेली कारण नाथ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील हीच अपेक्षा बाळगतो. वा वा वा. आणि ज्यांच्यासाठी हा सगळा क्राऊड इकडं जमलाय ते गाण्याचे सर्व आणि ज्यांनी खूप मेहनत घेतली या गाण्यासाठी ते आपले सगळ्यांचे लाडक्याने सगळ्यांच्या आवडतीचे आमचे अतुल भाऊ. दोन शब्द गाण्यांसाठी. दोन शब्द काय बोलणार दादा. सत्य घटना आहे, सत्य घटना मांडली, नक्कीच सगळ्यांना आवडन. फाडो विषय आणलाय आम्ही. वा वा वा. तर लवकरच एन म्युझिक या चॅनलला आपल्याला ते गाणं ऐकायला मिळेल. अतुल भाऊंचं चॅनल आहे ते. खूप सारे गाणे आहेत पण हा विषय वेगळा आहे तर नक्की ऐका. तर गाणे यायच्या आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमची प्रत्येक गाणी तुमच्यापर्यंत थेट पोचतील. आणि हे गाणं ऐकून कमेंट करायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर विषय आगळा वेगळा लवकरच एन म्युझिक या चॅनलला.